मित्रांनो, 20 जूनपर्यंत राज्य शासनाचा दुसरा विमा हप्ता हा पीक विमा कंपन्यांकडे जमा होईल असं सांगण्यात येत होतं. परंतु मित्रांनो 20 जून गेली, त्यानंतर 26 जून सुद्धा उजाडलेला आहे, परंतु अद्यापही दुसरा हप्ता हा पीक विमा कंपन्यांकडे जमा झालेला नाही. त्याचं मित्रांनो आपण वारंवार व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की शेतकऱ्यांचे स्टेटस बदलणं सुरू झालेलं आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना पोस्ट हार्वेस्टमध्ये रक्कम दाखवत आहे, काही शेतकऱ्यांना एल बेसमध्ये रक्कम दाखवत आहेत. परंतु मित्रांनो त्यानंतर जे विमा स्टेटस आहे ते बदलणं बंद झाले होतं, स्टॉप झाले होतं. परंतु मित्रांनो परत एकदा 16 जूनपासून बऱ्याच शेतकऱ्यांचे स्टेटस बदलणं सुरू झालेले आहे. विविध जिल्ह्यातील आपल्याकडे स्क्रीनशॉट देखील आलेले आहेत. त्या स्क्रीनशॉटबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत. त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला इतर देखील काही प्रश्न असतील तर डायरेक्टली इंस्टाग्रामला मेसेज करून विचारू शकता. इंस्टाग्राम आयडी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्यदळ, स्वागत आहे कृषीमॅन यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो आपण पाठीमागं धाराशिव जिल्ह्याविषयी माहिती घेतली होती. तर काही लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून अशी अपडेट आली होती की धाराशिव जिल्ह्यातील विमा कंपनीला दुसरा विमा हप्ता मिळालेला आहे, परंतु पीक विमा कंपनी ही गोष्ट समोर आणत नाही, टाळाटाळ करत आहे वाटपासाठी वगैरे वगैरे. बऱ्याच आपण ते आता आरोप म्हणा किंवा ती गोष्ट खरी आहे म्हणा. तर मित्रांनो आपण आज बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्याला स्टेटस सेंड केलेले आहे स्क्रीनशॉट, आणि त्या स्क्रीनशॉटमध्ये त्यांच्या पोस्ट हार्वेस्टच्या रकमा वगैरे एल बेसच्या रकमा वगैरे दाखवत आहे. मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांना आपले व्हिडिओ फेक वाटत होते. पीक विम्याची माहिती की बाबा पोस्ट हार्वेस्टमध्ये रकमा कोणत्याच जिल्ह्यात दाखवत नाही आहेत, एल बेसमध्ये रकमा कोणत्याच जिल्ह्यात दाखवत नाहीत. बऱ्याच शेतकऱ्यांनी कमेंट केल्या, आपल्या व्हिडिओला खोटं ठरवण्याचा प्रयत्न केला. परंतु मित्रांनो जे रियालिटी आहे तेच आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो, आपण फेकोलॉजी वगैरे करत नसतो. तर मित्रांनो पहिला स्क्रीनशॉट आपल्याला आलेला आहे तो म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातून. तर बार्शी तालुक्यातील एका शेतकऱ्याने आपल्याला स्क्रीनशॉट सेंड केलेला आहे, ज्याच्यामध्ये पोस्ट हार्वेस्टची रक्कम ही त्या शेतकऱ्याला दाखवत आहे. जवळपास 14,779 रुपये एवढी रक्कम पोस्ट हार्वेस्टची त्या शेतकऱ्याला दाखवत आहे. त्यामध्ये पेमेंट मोड जरी नल दाखवत असला तरी सुद्धा शेतकऱ्यांना ची रक्कम ही दाखवत आहे. म्हणजे एकंदरीत बघायला झालं मित्रांनो, राज्य शासनाचा दुसरा विमा हप्ता मिळाल्याच्या नंतर ही रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर वितरित होणार आहे हे सर्वांना माहीत आहे. परंतु सध्या तरी त्या शेतकऱ्याचं स्टेटस चेंज झाले. बघू शकता तुम्ही की 10/6/2025 हे स्टेटस चेंज झालेले आहे. जवळपास मित्रांनो 10 तारखेला हे स्टेटस चेंज झालेलं आहे. त्यानंतर ज्या शेतकऱ्याला आता आपल्या व्हिडिओ फेक वाटत होता त्या शेतकऱ्यांनी हा स्क्रीनशॉट बघून घ्यावा. त्यानंतर मित्रांनो बघायचं झालं तर इतर शेतकऱ्यांचे सुद्धा आपल्याकडे कमेंट आलेले आहेत आणि काही शेतकऱ्यांचे स्क्रीनशॉट आलेले आहेत. तर यामध्ये मित्रांनो एका शेतकऱ्याचं आपल्याला परत एकदा पोस्ट हार्वेस्टमध्ये रक्कम आलेली आहे. तर एकंदरीत बघायचं झालं तर ह्या शेतकरी कोणत्या जिल्ह्यातून आहेत ते तर माझ्या लक्षात राहिलेलं नाही आता सध्या. तर मित्रांनो त्या शेतकऱ्याची रक्कम ही 35,910 रुपये एवढी रक्कम दाखवत आहे त्या शेतकऱ्याला, आणि पेमेंट मोड हे सुद्धा नल दाखवत आहे. नल दाखवण्याचं कारण म्हणजे मित्रांनो सध्या विमा हप्ता वगैरे म्हणजे सध्या कंपन्यांकडे निधीच नाही, तर मग तो दुसऱ्या हप्त्याचा जे निधी आहे तो नसल्या कारणास्तव मग पेमेंट मोड ॲक्टिव्ह करून मग रक्कम टाकायची कुठून असा प्रश्न आहे. त्यामुळे ती अमाऊंट नल दाखवत आहे. एल बेसमध्ये सध्या तरी त्या शेतकऱ्याचा नल 0 दाखवत आहे. आणि त्यानंतर मित्रांनो पुढचा जे स्क्रीनशॉट आहे तो बघू शकता तुम्ही. तो स्क्रीनशॉट म्हणजे जवळपास नांदेड जिल्ह्यातून आलेला आहे. नांदेड जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने आपल्याला हा स्क्रीनशॉट पाठवलेला आहे. एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो या शेतकऱ्याला 25% अग्रिमची सुद्धा रक्कम मिळाली होती. जवळपास 5,075 रुपये हा 25% अग्रिमचा पीक विमा मिळालेला होता. मग त्यानंतर मित्रांनो परत एकदा या शेतकऱ्याला लोकलाईजचा पीक विमा मंजूर झालेला आहे, आणि त्यानंतर त्यामध्ये 1,440 रुपये एवढी रक्कम ही लोकलाईजमध्ये दाखवत आहे त्या शेतकऱ्याला. त्यानंतर पुढच्या जे स्क्रीनशॉट आहे हा सुद्धा नांदेड जिल्ह्यातूनच आहे. या शेतकऱ्याला सुद्धा सेम 1,407 रुपये एवढी रक्कम दाखवत आहे. म्हणजे हा शेतकरी हे दोन्ही स्क्रीनशॉट एकाच शेतकऱ्याचे आहेत, परंतु जे क्षेत्र आहे तो वेगळा आहे. तर इथे सुद्धा या शेतकऱ्याला लोकलाईजची रक्कम 1,407 रुपये दाखवणं सुरू झालेलं आहे. आणि जवळपास हा स्टेटस 16/6/2025 म्हणजे 16 जूनला हे स्टेटस चेंज झालेलं आहे या शेतकऱ्याचा. नांदेड जिल्ह्यातून हा शेतकरी आहे. तर एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचे आपल्याकडे स्क्रीनशॉट आलेले आहेत. पोस्ट हार्वेस्टमध्ये सुद्धा काही शेतकऱ्यांचे स्क्रीनशॉट आलेले आहेत. तुम्ही बघू शकता पोस्ट हार्वेस्टमध्ये सुद्धा या जिल्ह्यातील शेतकऱ्याचा, आता हा जिल्हा कोणता आहे मला वाटतं जवळपास वाशिम वगैरे जिल्हा असू शकतो, कारण मित्रांनो आता एक्झॅक्ट शेतकऱ्यांचे जिल्हा वाईज आपल्याकडे स्क्रीनशॉट लक्षात नाही आहेत. हा स्क्रीनशॉट सुद्धा बघू शकता तुम्ही की हा स्क्रीनशॉट पोस्ट हार्वेस्टची रक्कम दाखवत आहे. एल बेसचा सुद्धा आपल्याकडे स्क्रीनशॉट आहे. एल बेसबद्दल आपण पुढील व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो. तुम्हाला देखील तुमच्या जरी रकमा चेंज झालेल्या असतील ते सुद्धा मला कमेंट करून सांगा, किंवा इंस्टाग्रामला तुमचे स्क्रीनशॉट सेंड करून सांगा, म्हणजे इतर शेतकऱ्यांना सुद्धा याचा फायदा होणार आहे.
तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.